नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत आणि लोकशाही प्रक्रियेमधली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे निवडणूक. ग्रामपंचायतीपासून ते अगदी लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता किंवा नागरिक मतदान करतात आणि आपल्याला हवा असलेला लोकप्रतिनिधी निवडून देतात. खरं तर लोकशाही सकस किंवा सशक्त करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे मतदान प्रक्रिया. आता ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात, चर्चा होत असते, वेगवेगळी आश्वासनं दिली जातात. पण खरं तर कोणत्याही निवडणुकीमध्ये जाणकार मतदाराला हवी असती ती म्हणजे विकासाची दिशा. आपण जो उमेदवार निवडून देणार आहे तो नेमकं काय करू शकतो, त्याची विकासाची दृष्टी काय आहे, हे कोणत्याही समंजस मतदाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. होतं काय की निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक गंमत असते. जो उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहे, ज्यांना आत्तापर्यंत कोणतेही पद भोगलेलं नाही, तो म्हणू शकतो की मी निवडून आल्यानंतर हे करेन ते करेन, माझ्या मनात इतक्या इतक्या भावना आहेत, ह्या गोष्टी आहेत. पण जो उमेदवार यापूर्वी त्या पदावरती होता, जो एक्झिस्टिंग उमेदवार ज्याला आपण म्हणतो तो आहे, त्याला मात्र अधिक जबाबदारीनं बोलावं लागतं, उत्तर द्यावं लागतात. कारण लोकांनी त्याला संधी दिली असती आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण काय केलं, आपण आपल्या पदाला कितपत न्याय दिला, याचं उत्तर त्याला जनतेसमोर द्यायचं असतं. आणि त्या दृष्टीनं कोणत्याही एक्झिस्टिंग लोकप्रतिनिधीची जबाबदारी अधिक मोठी असते. याच भावनेनं आज आम्ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एकूण परिस्थिती काय आहे याचा मागोवा घेणार आहोत. गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी किती कामं झाली, किती रखडली, जी काही आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली का, या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी संवाद प्रतिवादमध्ये आज आम्ही बोलवलेला आहे खासदार धनंजय महाडिक यांना. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. खरं तर मी सुरुवातीला म्हटलं त्यानुसार आता लोकसभेच्या निवडणुकीचं वारं चांगलंच वाहू लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या पहिल्याच यादीमध्ये खासदार पदाच्या या निवडणुकीसाठी आपलं नाव जाहीर केलेलं आहे. अजून बाकीच्या अन्य पक्षांची यादी जाहीर झालेली नाही आहे, पण तरीसुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला खऱ्या अर्थानं जाणून घ्यायचं आहे की एकूणच गेल्या 5 वर्षामध्ये काय काय कामगिरी झाली आणि तुमच्याबद्दलचे असलेले आक्षेप या सगळ्याचबद्दल. माझा पहिला प्रश्न आहे, 2014 मध्ये मोदी लाट असताना सुद्धा कोल्हापूरच्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं. त्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जी काही कामगिरी केली ती सगळ्यांच्या समोर आहे. पण तरीसुद्धा 2014चा तुमचा जाहीरनामा तुम्हाला आठवतो का, आणि त्यातले प्रमुख मुद्दे तुम्ही सांगू शकाल का, आणि त्यातल्या कोणत्या आश्वासनांची पूर्तता झालेली आहे, कोणती आश्वासनं पूर्ण होऊ शकली नाही? निश्चितच कोणतीही निवडणूक असते त्यावेळी त्या राजकीय पक्षाचा एक जाहीरनामा असतो. 2014 साली सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली. पक्षाचा जाहीरनामा होताच, पण मी कोल्हापूरच्या जनतेशी थेट संवाद साधून मी एक माझा अजेंडा आणि माझा जाहीरनामा तयार केलेला होता. त्यामध्ये मी 20 कामांची आश्वासनं तयार केलेली होती. मी जनतेला आश्वासन दिलं होतं की आपण जर मला निवडून दिलात तर ही 20 कामं मी करीन. मला वाटतं त्यापैकी जवळजवळ 16-17 कामं पूर्ण झालेले आहेत. जे तुमच्या म्हणण्यानुसार 90 ते 92% आश्वासनांची पूर्तता केलेली आहे. 90% जास्ती पूर्तता केलेली आहे. त्यातली काही ठळक कामं मी आवर्जून आपल्याला सांगेन की मी लोकांना सांगितलं होतं की जर आपण मला निवडून दिलं तर मी कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प, जो गेले 30-40 वर्षापूर्वीचा कोल्हापूरकरांचा प्रस्ताव होता, मागणी होती, तो प्रकल्प मी मंजूर करून आणीन. कोल्हापूर वैभववाडी रेल्वेच्या माध्यमातून जोडण्याचा, कोकण रेल्वेला कोल्हापूर कनेक्ट करायचं, ते काम पूर्ण झालेलं आहे. मी सांगितलं होतं विमानसेवा कोल्हापूरची चालू करीन, एअरपोर्ट आपलं अत्याधुनिक पद्धतीचं करीन, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन हायटेक करूया. कारण 125 वर्षापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ते रेल्वे स्टेशन बांधलेलं होतं आणि अतिशय दुरावस्थेमध्ये होतं. त्याचीही पूर्तता झालेली आहे. 30-32 कोटीची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालय नव्हतं, पासपोर्ट कार्यालय मंजूर करून आणलं. अशी बरीच कामं मी जी सांगितली होती ती झालेली आहेत. 2-3 गोष्टी ज्या होऊ शकल्या नाहीत त्यामध्ये प्रामुख्यानं रोजगार वाढीसाठी माझा एक प्रयत्न होता. मोठ्या IT कंपन्या ज्या पद्धतीनं बालेवाडीला, हिंजेवाडीला मोठ्या प्रमाणात IT कंपन्या झाल्यामुळं रोजगाराचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात तिथं मिटलेला आणि खूप मुलं आज तिथं त्यांना संधी मिळते. तर तसं एखादा IT पार्क मोठ्या प्रमाणात इकडं व्हावं ही माझी इच्छा होती, पण तो त्यावेळी सध्या पूर्ण होऊ शकला नाही, कारण आपल्याकडे विमानसेवा सुरू नव्हती. पण गेल्या 5 महिन्यापूर्वी विमानसेवा सुरू झाल्यामुळं 3 कंपन्या कोल्हापूरमध्ये आलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल SLK म्हणून एक
शिवाजी विद्यापीठाजवळ कंपनी आलेली आहे, आणखीन 2 कंपन्या आलेल्या आहेत आणि मला वाटते 3-1 हजार युवकांना आता तिथं रोजगार मिळतोय. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि एक स्पोर्ट्स स्टेडियम बनवायचं एक जाहीरनाम्यामध्ये मी नमूद केलेलं होतं. तोही अजून माझ्या दृष्टिकोनातून पूर्ण झालेला नाही. आपल्याकडे विभागीय क्रीडा संकुल होतंय, पण त्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. आहे, खूप अडचणी त्रुटी आहेत, पण अजून मोठ्या पद्धतीने, कारण कोल्हापूरमध्ये खूप टॅलेंट आहे आणि या टॅलेंटला वाव देण्यासाठी आधुनिक पद्धतीचे स्पोर्ट्स म्हणजे केंद्रातून फंड आणून. केंद्रातून निधी आणून आणि एक चांगलं क्रिकेट स्टेडियम असावं, अच्छा. हा एक मी जाहीरनाम्यामध्ये मुद्दा घेतलेला होता. पण जागेची जी उपलब्धता होऊ न शकल्यामुळं अजून आपण त्यामध्ये यशस्वी झालेलो नाही आहे. आणि महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवायचा, त्यासाठी एक 800 कोटी रुपयाचा आराखडा प्लॅन आपण केंद्राकडे पूर्वी दिलेला होता. अजून त्यामध्ये काही झालेलं नाही. राज्य पातळीवर काही प्रयत्न झालेले आहेत आणि ते यशस्वी होत आहेत. पंचगंगा प्रदूषणासाठी आपण प्रदूषण मुक्तीचं काम आपण त्यामध्ये नमूद केलेलं होतं. त्यामध्येही पार्टली यश आलेलं आहे, कारण अमृत योजनेमधून काही भागांमध्ये आता पाण्याचं फिल्ट्रेशन व्हायचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने झालेलं आहे. पण 100% प्रदूषण मुक्ती अजून झालेली नाही. तर अशी 3-4 कामं माझ्या दृष्टिकोनातून झालेली नाही आहेत. बाकी ज्या ज्या गोष्टींचं मी आश्वासन दिलं होतं ती बहुतांश कामं पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आश्वासन पूर्ती काय झाली आणि कोणती कामं होऊ शकली नाहीत याची पूर्ण जाणीव आहे. नक्कीच. गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये तुम्हाला संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून सातत्यानं बातम्या येतात, आम्ही पण देतोय. सलग 3 वर्ष तुम्हाला संसदरत्न हा पुरस्कार मिळाला. नक्कीच कोल्हापूरसाठी ती आनंदाची गोष्ट आहे. पण मुळात अशा संसदरत्न पुरस्काराची निवड कोण करतं? ती अधिकृत संस्था आहे का? आणि संसदेमध्ये असे टॉप 10, टॉप 3 असे खरोखर निकष किंवा निवड असतात का? निश्चितच. खरं पाहता हा संसदरत्न पुरस्कार सुरुवात ज्यांनी केली ते आपले दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी त्याची सुरुवात केलेली होती. बरं. नेहमीच खासदारांचं क्रिटिसिझम केलं जायचं. एखादे वयस्कर खासदार लोकसभेमध्ये जर डोळे मिटून बसले असतील तर त्याचा व्हिडिओ काढून ती क्लिप घेऊन व्हायरल करायची की पहा कशा पद्धतीनं खासदार झोपलेले असतात, काम करत नाहीत, बोलत नाहीत. आणि ज्या पद्धतीनं क्रिटिसिझम होतं त्या पद्धतीनं उत्कृष्ट काम करणारे खासदार सुद्धा लोकसभेमध्ये आहेत. तर त्यांचा कुठेतरी गौरव झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. या भूमिकेतून 20-22 वर्षापूर्वी अब्दुल कलाम यांनी या पुरस्काराची जबाबदारी IIT चेन्नई, जी आज देशातली अग्रगण्य संस्था आहे, आणि केंद्र सरकार अशा पद्धतीने प्रिसेन्स म्हणून एक कंपनी आहे, या तिघांना ही जबाबदारी दिली. आता IIT चेन्नई हे पूर्ण आपला जो लोकसभेतला कामकाजाचा डाटा असतो ते कलेक्ट करतात. त्यामध्ये खूप सारे क्रायटेरिया आहेत. संसदरत्न पुरस्कार देण्यापाठीमागं देशामध्ये आपल्या राज्यसभेचे आणि लोकसभेचे मिळून 792 खासदार आहेत. बरोबर. तर याचं मूल्यमापन कसं केलं जातं, हे त्याचे काही निकष आहेत. तर मूल्यमापन सगळ्यात जास्त प्रश्न कोणी लोकसभेमध्ये विचारले, सगळ्यात जास्त हजरी प्रेझेन्स कोणाचा आहे लोकसभेमध्ये, सगळ्यात जास्त प्रायव्हेट मेंबर बिल्स कोणी लोकसभेमध्ये मांडलेले आहेत, सगळ्यात जास्त डिबेट्स आणि डिस्कशनमध्ये कोणी सहभाग घेतलेला आहे, असे अनेक क्रायटेरिया आहेत. आता PRS लेजिस्लेटिव्ह म्हणून एक दिल्लीचीच गव्हर्नमेंटचीच एक कंपनी आहे, ते सगळे हे डाटा पुरवत असतात. आणि IIT चेन्नई, ज्याचे विश्वस्तच APJ अब्दुल कलाम होते, त्यांच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम राबवला जातो. त्यामध्ये केंद्राचे 3 मंत्री त्यात सदस्य असतात आणि मग कार्यक्रमासाठी गव्हर्नर आणि केंद्रीय मंत्री या सगळ्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो. गेल्या अनेक वर्ष हा पुरस्कार मिळतोय आणि मी भाग्यवान आहे की मला सलग 17, 18 आणि 19 ह्या 3 वर्ष हा पुरस्कार, ह्या सगळ्या क्रायटेरियात मी चांगली कामगिरी केल्यामुळं मला हा पुरस्कार मिळालेला आहे. पण म्हणजे संसदरत्न हा पुरस्कार सरकार मान्य आहे, तो कुठल्याही खाजगी संस्थेनं दिलेला नाहीये? नाही, सरकार मान्य आहे, खाजगी संस्थेनं दिलेला नाहीये. यात सगळे सरकारच, केंद्र सरकारच यामध्ये समावेश आहे. संसदरत्न पुरस्कारामध्ये एक तुम्ही महत्त्वाचा क्रायटेरिया सांगितला, तो म्हणजे किती प्रश्न उपस्थित केले, किती प्रश्न संसदेमध्ये मांडले. पण होतं काय, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं प्रश्न मांडले गेले याचा आनंद आहे, पण त्यातले सुटले किती हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जितके प्रश्न मांडले त्याच्यापैकी किती टक्के प्रश्न सुटले, असा कधी तुम्ही धांडोळा घेतलायत का? नाही, निश्चित. आता जे प्रश्न आपण मांडतो त्यामध्ये फक्त कोल्हापूरचे किंवा महाराष्ट्राचे प्रश्न नसतात. केंद्र पातळीवर, देश पातळीवरचे जे प्रश्न असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. बरोबर. आता प्रश्नांची निर्गतीच म्हटलं तर आपण जे प्रश्न मांडतो लोकसभेमध्ये, त्या प्रश्नाची उत्तरं लेखी आपल्याला मंत्री महोदयांच्याकडून मिळतात. त्यामुळे त्या कामाचा निपटारा झालेलाच असतो बहुतांश टक्केवारीत, किंवा होणार असेल तर त्याची तारीख दिली जाते की अमुक अमुक पिरियडमध्ये हे काम पूर्ण केलं जाईल. उदाहरणार्थ फूड पार्क, आम्ही फूड पार्कचे विषय मांडले, कारण
हा शेतकऱ्यांशी निगडीत असणारा विषय आहे. देशामध्ये किती फूड पार्क आहेत आणि या फूड पार्कचे किती किती फूड पार्क चालू आहेत आणि उरलेले जे चालू नाहीत ते किती दिवसात पूर्ण होतील. तर त्याचं आम्हाला लेखी उत्तर दिलं जातं की समजा 40 पैकी 20 चालू आहेत, 20 फूड पार्क एवढ्या दिवसात चालू होतील आणि एकदा का त्यांनी तारीख दिली तर त्या तारखेच्या आत त्यांना ते पूर्तता करावी लागते. असे अनेक प्रश्न आहेत, डिफेन्सचे आहेत, आरोग्याचे आहेत, हेल्थचे आहेत, एज्युकेशनचे आहेत, असे वेगवेगळे प्रश्न आपण मांडत असतो. मला असं म्हणता येईल की 50 ते 60% जास्त प्रश्नाची निर्गती झाली असावी. पण म्हणजे प्रश्न मांडून उपयोग नाही, तर त्या प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा पण केला पाहिजे. निश्चितच पाठपुरावा करायला पाहिजे. मुळात प्रश्न मांडले पाहिजेत जेवढे जास्तीत जास्त, कारण ते लोकसभेचं जे सभागृह आहे ते सर्वोच्च पातळीचं सभागृह आहे, देशाचं लोकशाहीचं सर्वोच्च सभागृह आहे. यामध्ये आपण एकदा प्रश्न मांडला की निश्चित सगळ्या यंत्रणा कामाला लागतात. त्याची सुरुवात होते, मंत्रालय कामाला लागतं, अगदी सेक्रेटरी पासून सगळे यामध्ये कार्यरत होतात. पण तुमच्यावरती वारंवार हा आरोप होतोय की केवळ प्रश्न मांडले म्हणून काय झालं, त्यातले सुटले किती, त्याचं उत्तर द्यावं म्हणून. नाही, हे जे आरोप करतायत ते त्यांचं अज्ञान आहे. ज्यांच्या घरामध्ये 25 वर्षे खासदारकी होती त्यांनी असं आरोप करणं म्हणजे हे बालिशपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. मागितल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. न मागितल्यामुळे आपण 25 वर्षे पाठीमागे गेलेलो आहोत. कोल्हापूर 25 वर्षे पाठीमागे गेला असं माझं म्हणणं आहे. आणि मी मागितल्यामुळे 5 वर्षामध्ये कितीतरी प्रकल्प किमान हालचाल सुरू झाली, खूप हालचाल मार्गी लागले, कितीतरी प्रकल्प पूर्ण झाले, कितीतरी मार्गी लागले. मी उदाहरण दिलं, कोकण रेल्वे मंजूर केली, बास्केट ब्रिज आपल्याकडे मंजूर केलेलं आहे, पासपोर्टचं कार्यालय मंजूर केलं, ESI हॉस्पिटल बंद होतं ते चालू केलं, शिवाजी पुलाचा रखडलेला प्रश्न इतके वर्ष होता तो काम कायदा बदलून ते सुरू झालं. अशी अनेक कामं तिथं एकदा मागणी झाली की निश्चित सगळी प्रक्रिया सुरू होते आणि त्याची निर्गती व्हायला सुरुवात होते. तुम्ही बास्केट ब्रिज हा शब्द अनेकदा बोललेला, पण तो दिसणार कधी, होणार कधी? नाही, बास्केट ब्रिज हा आज कुठल्या टप्प्यावरती आहे मी सांगतो आपल्याला. सातारा कागल जो आज आपला चौपदरी रस्ता आहे, 4 लेन आहे, ओके, तो 6 पदरी करण्याचा निर्णय झालेला आहे. हो, त्याला तो निर्णय होऊन कमीत कमी 1.5 वर्ष होऊन गेलेले आहेत. त्याच्यासाठी आपण 3,000 कोटी रुपये गडकरी साहेबांनी अलॉट केलेले आहेत. कोल्हापूरचा हा बास्केट ब्रिज जो आहे तो एक वेगळी नवीन संकल्पना मी गडकरी साहेबांच्या समोर मांडलेली होती. आपण कोल्हापूर शहरामध्ये येताना आपल्याला गांधीनगरकडून आत यावं लागतं आणि नेहमी त्या चौकामध्ये ट्रॅफिक जाम होत असतं. आणि म्हणून मी साहेबांना एक प्रेझेंटेशन दिलं की एक वेगळा ब्रिज आपण बनवावा आणि थेट त्याचा एंट्रन्स कोल्हापूर शहरामध्ये व्हावा. आणि त्यांना ती संकल्पना खूप आवडली आणि त्यांनी अगदी एका दिवसामध्ये तो प्रकल्प मंजूर केला. हा 170 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. ज्यावेळी 6 पदरी रस्ता मंजूर झाला त्यावेळी हा कोल्हापूरचा ब्रिज नॅशनल हायवेमध्ये घातला गेला आणि त्या 6 पदरी रस्त्याच्या कामामध्ये त्याचा समावेश केलेला गेला. आता झालं काय, हा जो आत्ता असणारा एक्झिस्टिंग रोड आहे तो MSRDC कडे आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे तो रस्ता असल्यामुळं त्यांचे टोल सध्या त्याच्यावरती सुरू आहेत. या 6 पदरीचे आणि आपल्या बास्केट ब्रिजचे ज्यावेळी टेंडर निघाले 1 वर्षापूर्वी त्यावेळी MSRDCने आक्षेप घेतला की आमचे टोल इथं चालू आहेत आणि तुम्ही आता काम सुरू करू शकणार नाही. पण याचं टेंडर निघालं होतं, 5 वेळा याचं टेंडर झालेलं आहे. बास्केट ब्रिज आणि 6 पदरी रस्त्याचं 5व्या वेळा टेंडर निघालं आणि माझा प्रयत्न होता, ज्यावेळी 4थ्या वेळी टेंडर झालं आणि MSRDCच्या अडचणीमुळे ते थांबवण्यात आलं. गडकरी साहेबांनी नागपूरमध्ये एक बैठक घेऊन MSRDCचे मिनिस्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांच्याकडून लेखी घेतलेला आहे की MSRDCनं आता NOC दिलेली आहे की 2022 पर्यंत जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत टोल आम्हीच घेणार, MSRDC टोल त्याचा स्वीकारेल आणि 2022 पर्यंत हे काम कंप्लीट झाल्यानंतर 6 पदरी झाल्यानंतर तो नॅशनल हायवेकडे वर्गीकरण केला जाईल. आता त्या अडचणी टेक्निकल होता, त्या गोष्टी आता दूर झालेल्या आहेत. माझा प्रयत्न होता आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी त्या कामाचं भूमिपूजन गडकरी साहेबांनी पवार साहेबांच्या हस्ते करायचं, पण दुर्दैव आचारसंहिता लागली आणि त्याच्यानंतर हे टेंडर पास झालेलं आहे. टेंडर आता झालेलं आहे, लवकरच त्याची निविदा ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरला मिळेल ते लवकरच काम सुरू करतील. येत्या 3 ते 4 वर्षामध्ये बास्केट ब्रिज कोल्हापूरकरांना दिसेल. 2 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल. 2014च्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत, कष्ट केलेत आणि अखेरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली. यावर्षी मात्र 2019च्या निवडणुकीला पहिल्याच यादीमध्ये शरद पवार साहेबांनी आपलं नाव जाहीर केलं. अशी कोणती जादू शरद पवारांवर टाकली आहेत? पवार साहेब हे देशातील एक खूप अभ्यासू नेते आहेत. अतिशय दूरदृष्टी असणारा हा नेता आहे. मी त्यांना जवळून गेल्या 5 वर्षामध्ये खूप जवळून मी आता त्यांच्या सोबत आहे. त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, त्यांची जी शैली आहे, ही खरोखर माझ्यासारख्या युवकाच्या मनावर खूप प्रभाव करून गेलेली आहे. आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये जे
काम किंवा जो परफॉर्मन्स मी लोकसभेमध्ये दिला त्यामुळं पवार साहेब ही माझ्यावरती आनंदी होते. त्यांनाही माझा थोडासा कुठंतरी काम करण्याचा अंदाज त्यांना पसंत पडला आणि म्हणून वेळोवेळी महत्त्वाचे मोठे विषय लोकसभेमध्ये मांडण्यासाठी त्यांनी मला बोलवून ते मांडण्याची संधी दिली, जबाबदारी दिली. अनेक राज्यातले इतर राज्यातले डेलिगेशन, उदाहरणार्थ हरियाणा, ओरिसा, आसाम, तमिळनाडू, इकडचे डेलिगेशन ज्यावेळी साहेबांना भेटायला येतात लोकसभेमध्ये काहीतरी विषय मांडायचा, तर साहेब आवर्जून त्या सगळ्या लोकांना माझ्याकडे पाठवतात की आमचे एक अभ्यासू खासदार आहेत किंवा सुप्रियाताई आहेत, त्यांच्याकडे आपण हे विषय द्या आणि ते लोकसभेमध्ये मांडतील. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा एक विश्वास माझ्यावर होता की मी हे प्रश्न चांगल्या पद्धतीनं मांडीन. आणि त्यावेळी ज्यावेळी मी सभागृहामध्ये मी बोलत असत, त्या दुसऱ्या दिवशी साहेब बोलून मला सांगायचे की भाषण चांगलं झालं आणि एक कौतुकाची थाप त्यांची पाठीवर असल्यामुळं माझाही आत्मविश्वास दुणावला होता. आणि मी जे 5 वर्षामध्ये काम केलं ते अनेक वेळा मोठमोठ्या डेलिगेशनमध्ये जाण्याची मला संधी केंद्र सरकारकडून मिळाली. उदाहरणार्थ मोदीजींनी शाही भोजनाचं आयोजन इंडोनेशियाच्या डेलिगेशन केलेलं होतं. त्यावेळी खास मला निमंत्रित केलेलं होतं. आपले त्यावेळचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी होते, त्यांनी सिंगापूरचं डेलिगेशन आलं, त्यावेळी शाही भोजनाचं आयोजन केलं, त्यावेळी मला बोलवलं. आता बोलवलं म्हणजे फक्त देशभरातून 4 किंवा 5 खासदारांना निमंत्रित केलं जातं. आता त्यामध्ये भाजपचे इतर सर्व भाजपचे असतात, पण एक धनंजय माडिकाला आवर्जून बोलवलं जातं, कारण एक अभ्यासू खासदार त्या देशातल्या लोकांशी इंटरॅक्शन करू शकेल, त्या देशाच्या आपले बायोलॅटरल रिलेशन असणारी माहिती असणारा खासदार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निमंत्रित करतात. आणि सगळी माझी काम करण्याची पद्धत किंवा लोकसभेतला परफॉर्मन्स किंवा इतर सगळ्या ज्या आमच्या बैठका होतात, शासकीय बैठका होतात, किंवा आता साहेबांनी संसदीय उपनेते पद म्हणून सुद्धा मला जबाबदारी दिली. एक विश्वास, तुम्ही पहा देश केवढा मोठा आहे, कोल्हापूर त्यामध्ये कुठं, आणि धनंजय माडिक किती छोटा व्यक्ती त्यामध्ये आहे, पण साहेबांनी संसदीय उपनेते पद मला दिलं. संसदीय उपनेते पदाची जबाबदारी मोठी आहे. ज्यावेळी राष्ट्रीय सगळ्या गोष्टींवर चर्चा होती, अधिवेशनातले विषय याच्यावर चर्चा होते, ज्याच्यामध्ये खरगे जे असतात, खूप मोठमोठे मुलायम सिंग यादव असे मोठे नेते असतात, त्यामध्ये धनंजय माडिकांना बसायची संधी पवार साहेबांनी दिलेली आहे. आणि त्यावेळी आमचंही म्हणणं ऐकलं जातं की आपलं काय म्हणणं आहे, या कोणते विषय आपले घ्यायचे आहेत. हा एवढा मोठा सन्मान साहेबांनी मला माझ्या कामामुळं किंवा माझ्या कार्यपद्धतीमुळे दिला. आणि म्हणूनच मला वाटतं की यावेळी दुसरा कुठलाही विचार नव्हता आणि पहिल्या यादीमध्ये माझं नाव जाहीर केलं. पण शरद पवार साहेबांचा तुम्ही विश्वास संपादन केला, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, त्यामुळे तुम्हाला आता तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण मग तो विश्वास, तो पाठिंबा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडनं का मिळत नाही आहे? म्हणजे धनंजय महाडिक हे मनानं भाजपामध्ये आणि शरीरानं राष्ट्रवादीमध्ये असा जो आरोप होतोय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 2014 साली खूप मोठी ताकद माझ्या पाठीमागे उभा केली आणि म्हणून मी निवडून येऊ शकलो. 6 महिन्यामध्ये तुम्ही दोन्ही काँग्रेसचं योगदान आहे असं कबूल करताय? हो, निश्चित. बरं. 6 महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका त्यावेळी जाहीर झाल्या. आता त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जसे उमेदवार उभे राहिले, तसेच ज्यांनी मला मदत केलेली होती ते सगळे लोक एकमेकांच्या समोर उभे होते. काँग्रेसचे लोक उभे राहिले, काही माझे संबंधित होते ते तारारणी आघाडीतून उभे राहिले, काही ज्यांनी मला खूप मदत केली होती ते भाजपमधून उभे राहिले, जनस्वराज्याचे काही आमचे लोक होते त्यांनी मला मदत केली होती. म्हणजे अशा पद्धतीनं जे सगळे मदत करणारे लोक समोर उभे राहिल्यामुळं खूप मोठं धर्मसंकट माझ्यासमोर होतं. आणि म्हणून ही बाब मी पवारसाहेबांच्या कानावर घातली की एका व्यक्तीला निश्चित पक्षाच्या मदत करत असताना ज्यांनी मला खूप मदत केली आहे ते लोक कुठेतरी दुखावत आहेत, आणि त्यामुळे मी थोडंसं या निवडणुकीतून अलिप्त राहतो अशी परवानगी मी पवारसाहेबांच्याकडून घेतलेली होती. आणि मी त्या निवडणुकीपासून अलिप्त राहिलो. मी मदत करू शकलो नाही राष्ट्रवादीच्या लोकांना, याचा मला खेद आहे, पण मी विरोध केला नाही हे मला आवर्जून सांगायचं आहे. पण यामुळं थोडासा गैरसमज आमच्या सर्व सदस्यांच्या मध्ये झालेला होता आणि त्याचा कुठेतरी सगळ्या चर्चा ते वृत्तपत्रातूनही हे येत होता. त्यामुळे तुमच्या उमेदवारीला पहिल्यांदा स्थानिक काही मंडळींनी विरोध केला. त्यामुळं थोडासा तो विरोध अंतर्गत होता, पण तो नंतर आपले नेते श्रीफ साहेब यांनी बसून तो सगळा चर्चा करून तो आता सगळा विरोध मावळला आणि सगळे लोक आता ताकदीनं माझं काम करतायत. तुम्हाला अशी खात्री आहे, विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सगळे तुमच्या मागो भारतील? निश्चितच, कारण ही देश पातळीवरची लढाई आहे, खूप मोठी निवडणूक आहे, राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक होत असते. त्यामुळं जे काँग्रेसचे लोक आहेत, ज्यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, जे राष्ट्रवादीचे किंवा पवार साहेबांना मानणारे लोक आहेत, हे सगळे लोक माझं काम करतील आणि मला पुन्हा एकदा संधी देतील याची मला खात्री आहे. पण आता तुमच्या विरुद्ध भाजप शिवसेना युतीचे उमेदवार असणार आहेत
आणि आपले भाजपाचे कोल्हापूरचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील उघडपणे सांगतायत की धनंजय महाडिक हे आमचे परममित्र आहेत आणि आता अशा वेळेला आम्हाला युतीधर्म निभावावा लागेल, युतीधर्म पाळावा लागेल, पण धनंजय महाडिक असल्यामुळे माझी अवस्था अर्जुनासारखी बनलेली आहे. अशा वेळेला तुमचा चंद्रकांत दादा पाटील किंवा भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल? नाही, हा बरेच दिवस हा आरोप माझ्यावर होत होता की मी भाजपच्या जवळीक असल्यामुळं थोडासा मला विरोध होतोय. आता याही गोष्टी मला थोड्याशा स्पष्ट कराव्या लागतील की चंद्रकांत दादा हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी या जिल्ह्याचा खासदार आहे. त्यामुळं अनेक शासकीय बैठका, अनेक मीटिंगमध्ये आम्ही नेहमीच एकत्र असतो. माझ्या सगळ्या कार्यांना, माझ्या सगळ्या कार्यक्रमांना मी दादांना निमंत्रित करतो, ते आवर्जून उपस्थित असतात. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठी मदत रस्ते विकासाच्या माध्यमातून दादांनी मला मदत केली आहे. जवळ 436 कोटी रुपयाचे रस्ते माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये झाले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारी महसूल मंत्री म्हणून त्यांच्याकडे आज महाराष्ट्र राज्याचा चार्ज आहे. त्यामुळे कोणतंही काम घेऊन गेलं की दादा माझं काम करतात आणि त्यामुळे एक जवळीक, एक नातं निर्माण झालेलं होतं. आता हा राजकीय भाग आहे, ते भाजपमध्ये आहेत, त्यांना आमची आणि त्यांची जवळीक आहे का नाकारता येत नाही. पण निवडणुकीमध्ये त्यांना त्यांचा धर्म पाळावा लागेल, आम्हाला आमचा धर्म पाळावा लागेल. निश्चितच विश्वासार्हता एकमेकाची आहे, पण राजकारणामध्ये पक्ष हाही सांभाळला गेला पाहिजे. पण आता याच्यामध्ये तुमच्यासमोर आणखीन एक वेगळं धर्मसंकट उभारलेलं नाही, कारण तुमचे काका काँग्रेसचे माजी आमदार, तुमचे चुलत भाऊ भाजपाचे आमदार, तुमच्या वहिनी भाजपाकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, तुमचे दुसरे एक चुलत भाऊ स्वाभिमानी पक्षाशी निगडीत आणि तुम्ही स्वतः राष्ट्रवादीच्या तिकिटावरती आता निवडणूक लढवणार आहे. याच्यातून ओव्हरऑल महाडिक कुटुंबियांबद्दल राजकीयदृष्ट्या अविश्वासाचं वातावरण तयार होते असं वाटत नाही? महाडिक परिवार गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय आहे. माझे वडील होते तेव्हापासून असेल किंवा आमचे चुलते महादेवराव महाडिक असतील, आणि गेले अनेक वर्ष कोल्हापूरच्या सर्व संस्था त्यांच्यावर काम केलं. खूप लोकांना महापालिकेच्या माध्यमातून, जिल्हा बँकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक लोकांना चांगली पदं, सर्वसामान्य लोकांना पदं देण्याचं काम केलं. ते कुठल्याही वेगवेगळ्या पक्षातले असतील तरी त्यांना ते मदत करण्याची भूमिका त्यांची पहिल्यापासून होती. ज्यावेळी 2014ची लोकसभेची निवडणूक आली आणि पवार साहेबांनी मला उमेदवारी देऊ केली, त्यावेळी माझे चुलते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि आघाडी असल्यामुळं ते स्वीकारलं गेलं आमच्या परिवारामध्ये आणि मी ती निवडणूक लढवली. याचा उल्लेख तुम्ही केला की अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. 2014ची विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये इथले जे स्थानिक काँग्रेसचे आमदार होते, मंत्री होते, त्यांच्याबरोबर आमदार महादेवराव महाडिक यांचं थोडंसं राजकीय वितृष्ट निर्माण होतं आणि त्यांच्या विरोधात ती निवडणूक लढवायची असा हा त्यांचा निर्णय होता. आणि म्हणून त्यांच्या चिरंजीवांना उभा करत असताना दुसरा पक्ष समोर, भाजपच त्यावेळी पक्ष समोर होता आणि मोदींचा प्रभाव देशभरामध्ये होता आणि यानुसार त्यांनी तो पक्ष स्वीकारला आणि ते आमदार झाले. आणि ते पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. ज्या जिल्हा परिषद मतदारसंघातून ते आले, ते आमदार झाल्यानंतर त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक त्या मतदारसंघातून त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि प्रसंगानं नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांना करावं लागलं आणि त्या झालेल्या आहेत. आता हे लोकांचं प्रेम आहे की आज आमच्या घरामध्ये अगदी माझ्या एक काकी आहेत, त्या सरपंचसुद्धा आहेत, माझी एक बहीण नगरसेवक आहे सांगलीला, माझे 2 भाऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर हा महाडिक परिवार 3 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा. सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठं जाळं महाडिक परिवाराचं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा माझं खूप 5-6 तालुक्यामध्ये मोठं नेटवर्क आहे. तिथं सुद्धा अनेक सत्तास्थानांमध्ये आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. हे सगळं कशामुळं? तर आम्ही लोकांच्या सेवेमध्ये अहोरात्र असतो. अगदी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आमदार महाडिक साहेब, माजी आमदार महादेवरावजी महाडिक साहेब असतील, धनंजय महाडिक असतील, अरुंधती महाडिक असतील, अमल महाडिक असतील, शौमिका महाडिक असतील, आणि आम्ही लोकांचे काम करत असल्यामुळं परिस्थितीनुसार पक्ष त्यावेळी पक्षाचा निर्णय घ्यावा लागला असेल, पण लोक त्याला साथ देतात, लोक समर्थन देतात, म्हणून हे सगळे चित्र आपल्यासमोर आहे. पण म्हणजे पक्षापेक्षा महाडिक गट अधिक महत्त्वाचा असं जे चित्र तयार झालं आहे ते तुम्ही मान्य करताय? नाही, पक्ष हा व्यक्तिपेक्षा कधीही मोठा असतो. पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रसंगानुसार आता ज्यावेळी इकडची 2014ची निवडणूक झाली, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उमेदवारीचा दावा एकत्र होता आणि त्यानुसार हा निर्णय घ्यावा लागला. तसंच विधानसभेला तो निर्णय घ्यावा लागला. कधीही व्यक्तिश्रेष्ठ नसतो, पक्षच मोठा असतो.
शिवसेनेनं तुम्हाला या निवडणुकीसाठी ऑफर दिली होती अशी चर्चा आहे आणि तुम्ही ती ऑफर नाकारलीत. दस्तूरखुद्द पालकमंत्र्यांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे. तुम्हाला राष्ट्रवादी कडनंच निवडणूक लढवायची होती म्हणून शिवसेना नाकारलीत की शिवसेनेबरोबर आपलं पटणार नाही, जमणार नाही असं वाटलं म्हणून? नाही, माझा पवार साहेबांच्यावर जो विश्वास आहे किंवा जे प्रेम पवार साहेबांनी मला दिलेलं आहे, जी निष्ठा, मला वाटलं की आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. त्यामुळं पहिल्यापासून मी या भूमिकेत होतो की आपण राष्ट्रवादी पक्षाकडूनच उभं राहायचं. काही प्रयत्न झाले होते पण फारसे नाहीत. म्हणजे मला अगदीच कोणी शिवसेनेकडून उभा राहावा किंवा असं कोणती ऑफर आली नव्हती असं म्हणूया आपण. माझा निर्णय पहिल्यापासूनच होता की मी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये धनंजय महाडिक यांनी ज्या पद्धतीनं संसदेमध्ये कामगिरी केलेली आहे ती सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे कोल्हापूरचे खासदार देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये इतक्या आत्मविश्वासानं, इतक्या तडफेनं बोलतायत, हे बघून अनेकांना बरं वाटलेलं आहे. विकासाची ही दृष्टी, ही धमक त्यांच्याकडे आहे. पण तरीसुद्धा स्थानिक राजकारण, स्थानिक विरोध, विरोधासाठी विरोध, याच्यामध्ये तुमची एनर्जी जास्त खर्च पडते असं वाटत नाही का कधी? हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आपण आज जे राष्ट्रीय नेते पाहतो, अनेक लोक आहेत, ज्योतिरादित्य सिंधियांसारखे लोक आहेत. हे राष्ट्रीय नेते किंवा नॅशनल लीडर का होऊ शकले? त्यांना तसा कारण सपोर्ट त्यांना मिळाला. मतदारसंघातून सपोर्ट अगदी असतो. बरोबर. ते मतदारसंघात खूप कमी जातात. त्यांना मतदारसंघात जाण्याची आवश्यकता नाही, कारण लोक तिथले म्हणतात की तुम्ही दिल्ली सांभाळा, आम्ही मतदारसंघ सांभाळतो. आपल्या इकडे नेमकं उलट आहे. माझी सर्कस अशी होती की लोकसभाही सांभाळायचं आणि इथलं सगळं स्थानिक राजकारणी सांभाळायचं, आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आपल्याला सक्रिय व्हावं लागतं, जे की एका खासदाराच्या दृष्टिकोनातून थोडंसं अवघड होतं. आणि त्यामुळे कदाचित लोकांनाही वाटू शकतं की संपर्क कमी आहे. कारण आमची दिल्लीचे जे अधिवेशनं होतात ते साधारण 4.5 महिन्याचे असतात. त्याच्यासाठीचा जो प्रवास आहे तो 66 दिवसाचा प्रवास आहे. राजकीय मिटिंग, शासकीय मिटिंग, शासकीय उद्घाटनं, पक्षाचे कार्यक्रम हे साधारण 60 ते 70 दिवसाचे असतात. हे सगळं केल्यानंतर राहतात 2 ते 2.5 महिने. आणि या 2.5 महिन्यामध्ये कार्यालयीन कामं असतात. ऑफिसमध्ये बऱ्याच गावचे, रोज 10-20 गावचे लोक भेटायला येतात. लग्न, मयत झाली असतील तर तिकडं जाणं, काही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. ह्या सगळ्यामध्येच एवढी एनर्जी जाते की दिल्लीला एक खूप चांगलं रिप्रेझेंटेशन कोल्हापूरकडून होऊ शकतं, हे मी आता दाखवून दिलेलं आहे. पण तसा सपोर्ट जर कोल्हापूरकरांनी दिला तर खूप काही गोष्टी मला भविष्यात करता येतील असं मला वाटतं. खरं आहे. म्हणजे कसं आहे की ज्या गोष्टीसाठी आपण आपल्या लोकप्रतिनिधी निवडून देतो ते काम करण्यासाठी जर त्यांना पुरेसा वेळ दिला, अवधी दिला, तरच ते काम पूर्ण होणार आहे. म्हणजे आज जसं धनंजय महाडिक म्हणतायत की दिल्लीमध्ये जाऊन केंद्र स्तरावरती जर काम करायचं असेल तर त्यावेळेला तिथं जो काही सफिशियंट वेळ द्यावा तो द्यावाच पाहिजे. इकडे काय होतं, नाही तर लगेच मतदारसंघाशी संपर्क तुटला अशा बातम्या सुरू होतो. पण तसं काय असायचं कारण नाही. तुमच्यावरती हा आरोप होतो या निवडणुकीमध्ये की तुमचा या संपूर्ण मतदारसंघामध्ये तेवढा संपर्क राहिलेला नाहीये. काय सांगाल? नाही, ज्याचा मी उल्लेख केला की माझा जो दिल्ली आणि दिल्लीशी निगडीत असणारा जो कार्यकाल आहे तो साधारण 6.5 महिने आहे. म्हणजे ज्याच्यासाठी लोकांनी मला निवडून दिलं ते काम मी प्रामाणिकपणानं आणि प्रभावीपणानं केलेलं आहे, चोख केलेलं आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी आपण ऐकत होतो केरळचे खासदार खूप हुशार, त्यांचं इंग्रजी प्रभुत्व आहे. उत्तर प्रदेशचे खासदार खूप हुशार, त्यांचं हिंदी लँग्वेजवर कमांड आहे. तर या सगळ्यांच्या वर आपण कोल्हापूरचा झेंडा लावण्याचं काम केलेलं आहे. आणि हे त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, श्रम आहे, अभ्यास आहे, कष्ट आहेत. आणि हे कष्ट करण्यासाठी आपल्याला तो वेळही द्यावा लागतो. आता मी सांगितल्याप्रमाणे हे 6.5 महिने गेले. याच्या व्यतिरिक्त 15 दिवसाला एक दिल्लीला आमच्या कमिटी मिटिंगची मिटिंग असते, त्याला जावं लागतं. यामध्ये सुद्धा खूप वेळ वाया जातो. आणि मग सांगितल्याप्रमाणे शासकीय कार्यक्रम, शासकीय मिटिंग, आमचे काही उपक्रम असतात, भीमा फेस्टिवल, भीमा कृषी प्रदर्शन, दही अंडीच्या स्पर्धा, झिम्मा फुगडीच्या स्पर्धा, याही सगळ्या त्या मॅनेज कराव्या लागतात आणि वेळ खूप कमी राहतो. आता मी सांगितल्याप्रमाणे साधारण 50 ते 60 दिवस तसे उरतात माझ्याकडं. माझा मतदारसंघ जो आहे तो जवळजवळ 250 किलोमीटरचा आहे. आणि या 250 किलोमीटरमध्ये वाड्या वस्त्या जर आपण पकडल्या तर 2000 गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि माझे मतदार साधारण 18,68,235 मतदार आहेत. तर आता या सगळ्यांची कनेक्ट करणं या कमी कालावधीमध्ये हे सगळं अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत. आमचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त गावांपर्यंत पोचावं, दौऱ्यांच्या माध्यमातून जावं, तिथल्या लोकांच्या समस्या सोडवाव्यात. आणि म्हणून मी गेल्या 5 वर्षातला माझा निधीचा सुद्धा मी पूर्ण एक जाहीरनामा बनवलेला आहे की मी निधी कोणत्या कोणत्या गावाला दिला हां. तर या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा वेळ अपुरा आहे आणि मतदारसंघ खूप मोठा आहे.
लोकांच्या अपेक्षा असतात की आपल्या खासदारांनी आपल्याला गावाला यावं, पण परत मी तेच सांगेन की लोकांनी ही अपेक्षा न करता आपल्या खासदारांनी performance. दिल्लीमध्ये जे काम केलेलं आहे बरोबर. त्याला समर्थन केलं पाहिजे असं माझं मत आहे. एक सहज मनात आलेला प्रश्न विचारतो. तुम्ही जे संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करता, मांडता, ते प्रश्न तुम्ही स्वतः शोधता की तुम्हाला कोणी येऊन सांगतं? ह्या प्रश्नांची उत्पत्ती कशी आहे? हे सगळे प्रश्न मी स्वतः काढतो, बरं. कारण हे प्रश्न आम्हाला कुठून येतात? पण काही डेलिगेशन्स तुम्हाला येऊन भेटतात, त्यांच्या अपेक्षा असतात किंवा त्यांच्याबद्दल ते आंदोलनं करतात, याच्यातून पण प्रश्न सापडतात. आंदोलनं केलेले असतात, शिष्टमंडळ येऊन भेटतात, अनेक प्रकारे आम्ही समाजामध्ये वावरत असताना अनेक प्रकारे हे प्रश्न आमच्या समोर येत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा माजी सैनिक असेल, त्याचा जो प्रश्न असेल तो देशातल्या सगळ्या माजी सैनिकांचा असेल. पेन्शनचा EPF 95चा पेन्शनचा विषय आहे, तो देशातल्या सगळ्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे. असे अनेक प्रकारचे प्रश्न. म्हणजे एखादा काही विधवा, भौतिक सुविधा निर्माण करण्याचे जसे प्रश्न असतात तसे पॉलिसी म्हणून सुद्धा काही प्रश्न असतात. निश्चितच. आता एक खूप चांगलं उदाहरण मी आपल्याला देईन. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ज्या काही सगळ्या शासकीय शाळा आहेत, त्या सगळ्या शासकीय शाळा, बहुतांश शासकीय शाळांचे लोक, जिल्हा परिषद शाळांचे लोक मांडत होते, साहेब आमच्या शाळेला कंपाऊंड नाही आहे आणि कंपाऊंड नसल्यामुळं आमचं अतिक्रमण होतंय, कंपाऊंड नसल्यामुळं मुलं बाहेर खेळायला गेल्यानंतर अपघात झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, अपंग झालेला आहे. तर मी थोडासा एक कुतूहलानं मी सगळ्या देशाचा सर्वे केला आणि मी सगळी आकडेवारी लोकसभेमध्ये मांडली की आपल्या देशामध्ये शासकीय शाळांना कंपाऊंड नसल्यामुळं किती मुलांचा मृत्यू होतो, किती मुलांचं अपहरण होतं, किती मुलं अपंग होतात, किती पद्धतीनं त्याचं अतिक्रमण होतं. आणि यासाठी शासनाने एक नवीन हेड बनवावं आणि तो कंपाऊंडचा प्रश्न मार्गी लावा. त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि आता पूर्वी कधीही इतिहासात नव्हतं, तो कायदा बनला आणि आता देशभरामधल्या सगळ्या शाळांना कंपाऊंड बनवण्याची योजना सुरू झाली आणि त्यातून संबंध देशभर आता काम सुरू झालेलं आहे. असे अनेक विषय आहेत. आता माझ्याकडे काही ग्रामीण भागातले शिक्षक आले आणि खूप दुर्गम भागातले शिक्षक होते. त्यांनी सांगितले की आमच्या भागामध्ये महिलांना, मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळत नाहीत किंवा ते अफोर्ड करू शकत नाहीत, परवडत नाही आहेत. तर त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घ्या. आता मी देशभरातली सगळी आकडेवारी काढली या संदर्भातली की देशामध्ये खूप आश्चर्यकारक, धक्कादायक ही गोष्ट आहे. देशामध्ये, भारत देशामध्ये फक्त 13% महिला आणि मुली सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. उरलेल्या 87% महिला कागद, कापड, राख, भुस्सा अशा अघोरी प्रकारचा वापर करतात आणि त्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर सारखे आजार होतात. सर्वायकल कॅन्सरने प्रत्येक वर्षी भारत देशामध्ये 60 ते 62 हजार महिलांचा मृत्यू होतो. त्यांची प्रजनन शक्ती कमी होते, जी मुलं जन्मतात ते अल्पायुषी जन्मतात. या सगळ्याची आकडेवारी मी लोकसभेमध्ये मांडली आणि सुमित्रा महाजन आमच्या सभापती आहेत. सभागृहातल्या सर्व महिला खासदारांनी येऊन माझं कौतुक केलं, त्यांनी माझं अभिनंदन केलं. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं की आम्ही 4-4 वेळा निवडून आलेलो आहे, आम्ही हा प्रश्न आमच्या लक्षात आला नाही आणि तुम्ही पुरुष असून हा प्रश्न मांडला, आमच्या सगळ्यांचं समर्थन तुम्हाला आहे. या माझ्या प्रश्नाचं कायद्यात रूपांतर झालं आणि देशभरामध्ये आता मोफत सॅनिटरी नॅपकिन स्कूलमध्ये वाटण्याचा कार्यक्रम सरकारनं हातामध्ये घेतलेला आहे. अशी अनेक कामं आपण त्या ठिकाणी मांडत असतो आणि हे प्रश्न समाजातून येत असतात. मला थोडीशी वाचनाची आवड असल्यामुळं मी आपले आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र सुद्धा खूप वाचतो इंटरनेटवरती. बाहेरच्या देशांचे, न्यूयॉर्क टाइम्स वगैरे असे एक 10-1 देशांचे पेपर वाचतो, आपले सगळे पेपर वाचतो आणि यातून सुद्धा खूप सारे प्रश्न निर्माण होत असतात. जे आंदोलनं होत असतात आपल्याकडं किंवा राज्यभरामध्ये, उदाहरणार्थ अंगणवाडी सेविकांचे आंदोलन असतील, आशा वर्कर्सचे असतील, मध्यंतरी होमिओपॅथिक डॉक्टर्स यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांनी मला जीएसटीचा प्रश्न असेल, जीएसटीचे प्रश्न असतील, तर त्यांनी मला त्यांचं जे निवेदन दिलं होमिओपॅथिक डॉक्टरांचं, खूप त्यांच्या व्यथा आणि खूप अडचणी होत्या. तो प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडला आणि IMC बिल, इंडियन मेडिकल काउन्सिलचं जे बिल आलं त्यामध्ये त्या मागणीचा समावेश झाला आणि कुठेतरी त्यांची मागणी आता मान्य होत आहे. असे अनेक प्रश्न समाजातून येत असतात आणि त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मगच आम्ही ते लोकसभेमध्ये मांडू शकतो. गेल्या 5 वर्षामध्ये लोकसभेची एकूण 15 सेशन झाली, बरोबर? वर्षाला 3 अधिवेशन, अशा पद्धतीनं 15 झाली. 4 होतात, वर्षाला 4 असतात. बरं, म्हणजे 20 झाली. या 20 अधिवेशनामध्ये जवळपास तुम्ही 1000 पेक्षा अधिक प्रश्न मांडलेत. म्हणजे सरासरी प्रत्येक अधिवेशनामध्ये 50 प्रश्न होते. हे प्रत्येक प्रश्न तुम्ही स्वतः तिथे बोलून उपस्थित करता की त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात? कारण लोकांना असा एक प्रश्न आहे की 1000 पेक्षा अधिक प्रश्न मांडले तर एवढा वेळ बोलायला तुम्हाला मिळालाच कसा? नाही, प्रश्न मांडण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स लोकसभेमध्ये असतात. ओके. तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, 0 आवर, 377, 193 अशी वेगवेगळे आयुध आहेत. आता जसं आपण सांगितलं की प्रत्येक अधिवेशनाला माझे 50 प्रश्न सरासरी आलेले आहेत.
मी प्रत्येक अधिवेशनाला 250 प्रश्न मी उपस्थित करतो. बर काही प्रश्न असे आहेत जे तारांकित अतारांकित जर करायचे असतील आपल्याला तर 15 दिवस अधिवेशनाच्या पूर्वी आपल्याला ते सबमिट करावे लागतात. बर 0 आवर असा आहे की ज्या त्या दिवशी अधिवेशनाच्या सकाळी 8 वाजता तो तिथं द्यावा लागतो हाऊसमध्ये. 193 जो आहे तो 5 खासदारांनी मिळून जर पत्र दिलं अच्छा. तर पुढच्या आठवड्यामध्ये त्याची चर्चा घ्या असं एक आयुध आहे. 377 म्हणून एक आयुध आहे, ते प्रत्येक शुक्रवारी द्यावं लागतं. ते शुक्रवारी दिले की पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा समावेश होतो. तर मी प्रत्येक अधिवेशनाला साधारण 250 प्रश्न पाठवतो. आता 250 प्रश्न पाठवतो म्हणजे ते सगळे स्वीकारले जातात असं नाही. हे सगळे प्रश्न लॉटरी सिस्टीमने स्वीकारले जात असतात. अरे बापरे. ज्या पद्धतीने मी प्रश्न पाठवतो देशभरातले सगळे खासदार प्रश्न पाठवतात आणि मग ते सगळे लॉटरी पद्धतीनं आम्ही खूप कष्ट करत असतो. आता 250 पण मग एखादा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय पण तो त्या लॉटरीमध्ये लागला नाही तर तो मग प्रश्न गेला. तो नाही लागला तर मग 0 आवरमध्ये घ्यायचा. 0 आवरमध्ये नाही लागला तर 377 मध्ये घ्यायचा, नाहीतर 193 मध्ये. प्रश्न मांडण्यासाठी पण आधी पाठपुरावा करायचा मांडण्यासाठी पण खूप आणि मग कष्ट तो करावे सुटण्यासाठी लागतात. मी पाठपुरावा एक करायचा. खूप चांगलं उदाहरण देईन तुम्हाला. मी कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न मिळावा हो. म्हणून मी 2 अधिवेशन प्रयत्न करत होतो. माझं कुठल्याच त्याच्यामध्ये प्रश्न माझा लॉटरी पद्धतीत लागत नव्हता. आणि मग एक वेळ अशी आली की मी सगळ्या म्हणजे मी तारांकित अतारांकित मध्ये द्यायचो, 0 आवरमध्ये द्यायचो, 377 मध्ये द्यायचो. अशा पद्धतीने मी प्रयत्न करत राहिलो आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये 377 नियमाखाली तो प्रश्न उपस्थित झाला आणि त्याचं तिथं समर्थन झालं. खरं तर आपल्याला नेमकं माहीत नसतं की काय काम सुरू आहे. आपण ज्यांना निवडून दिले ते नेमकं काय काम करतायत. आणि मला या विषयावरतीच अजून थोडं बोलायचंय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा ही चर्चा कंटिन्यू करूया. मी इंडियन आर्मीमध्ये 18 वर्ष देशसेवा केली. पण या सगळ्यात स्वतःचं घर घेणं मात्र राहिलं. आता मी रिटायर झालोय पण आता मला माझ्या कुटुंबाला आनंदात बघायचंय म्हणूनच मी घर घ्यायचं ठरवलंय. माझ्या आयुष्यात अशक्य असणाऱ्या गोष्टी मला सहज मिळत गेल्यात कारण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. घराच्या बाबतीतही असंच झालं. घाटगे डेव्हलपमेंटचा गृहयोग प्रकल्प मला पाहिल्या आवडला. त्यातच त्यांनी मला प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ मिळवून दिला आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं. देशसेवा करून रिटायर झालेल्या तात्यासाहेब दिंडेंना स्वतःचं घर मिळालं आणि त्यांच्या प्रयत्नांना साथ दिली ती घाटगे डेव्हलपमेंटनं. तेव्हा आजच संपर्क साधून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. आता घर म्हणजे केवळ स्वप्न राहणार नाही, ते होईल सत्य. कारण प्रत्येकाला हक्काचं घर असणं हे आहे आता राष्ट्रीय मिशन आणि त्यासाठीच आमचं पॅशन. पूजा ग्रुप सादर करत आहे अभिनव योजना, स्वगृह योजना. घरासाठीचं तुमचं बजेट किती, कोणत्या भागात घर घेऊ इच्छिता आणि किती खोल्यांचा फ्लॅट हवा याची माहिती पूजा ग्रुपच्या स्वगृह योजनेच्या अर्जात नमूद करा आणि गृहप्रकल्प उभारणीचे जणू भागीदार बना. लोकसहभागातून जनकौल लक्षात घेऊन साकारेल घराची स्वप्नपूर्ती. पूजा ग्रुपचा बांधकाम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि तुमचा सहभाग यातून उभी राहील एक नवी गृह चळवळ. जिथे असेल सहभागाचे धोरण आणि स्वघराचे तोरण. संपर्क पूजा ग्रुप स्वगृह योजना, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. टोल फ्री क्रमांक 1800-123-1633. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय खासदार धनंजय महाडिक यांच्याशी. खरं तर निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत, वेध लागलेले आहेत, प्रचाराला वेग येऊ लागलेला आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, ते अजून होत राहतील. पण सुरुवातीला म्हटलं तसं जाणकार माणसाला आपण कुणाला मत द्यायचे हे ठरवत असताना त्या माणसाची दृष्टी, त्या माणसाचा व्हिजन, त्या माणसाचा अभ्यास काय आहे हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. मी आरोप प्रत्यारोप आणि दृष्टी अशा दोन्ही अनुषंगानं बोलणार आहे. पहिला माझा या उत्तरार्धातला प्रश्न असा आहे की तुमच्या दृष्टीनं खासदाराचं काम काय असतं, मूलभूत कर्तव्य काय? खूप चांगला प्रश्न आहे. लोकांना असं वाटतं की खासदारचं काम म्हणजे आपल्या गावामध्ये एखादा रस्ता 5 लाख रुपयाचा किंवा एखादं गटर, एखादं बोरवेल किंवा एखादा लाईट लावून दिला हो. म्हणजे खासदारचं काम संपलं. हे चुकीचं आहे. खासदारचं खरं काम लोकसभेचं जे सर्वोच्च सभागृह आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या लोकांच्या समस्या अडीअडचणीसाठी त्या मांडण्यासाठी ते प्लॅटफॉर्म आहे. खासदाराचं दुसरं काम आहे
त्यांनी आपल्या विभागासाठी निधी मागणं, प्रकल्प मागणं याच्यासाठी ते सभागृह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं खासदाराचं काय काम असेल तर त्यांनी कायदे बनवायचे असतात. म्हणजे लोकांच्या हिताचे कायदे, अनेक कायदे आपल्या माहितीचे आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजना, संजय गांधी निराधार योजना, अन्न सुरक्षा कायदा, घरकुलाच्या योजना, पेन्शनच्या योजना, या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या आमच्यासारख्या खासदारांनी दिल्लीमध्ये बसून बनवायचे असतात. आता हे काम यापूर्वी आपल्याला याची कधीच जाणीव झाली नाही, कारण कोल्हापूर किंवा परिसरात अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटेशन दिल्लीमध्ये नसल्यामुळं लोकांनाही माहितीच नव्हतं की खासदाराचं काम काय. पण मी गेल्या 5 वर्षामध्ये जे काम केलं, आता हे खूप इंटरेस्टिंग आहे की मी जे 5 वर्षामध्ये काम केलं, आम्ही यंग खासदार खूप यात 2014 ते 19च्या लोकसभेच्या सभागृहामध्ये खूप होतो. आणि त्यामुळे आमच्यात चढावड लागली. कोण जास्त प्रश्न विचारतंय, कुणाच्या प्रश्नाची क्वालिटी काय, कंटेंट काय. मी एखादा प्रश्न मांडला तर तो दुसऱ्याच्या मतदारसंघाशी निगडीत असल्यामुळं ते त्यामध्ये समावेश होते. दुसऱ्याने एखादा प्रश्न मांडला तर आम्ही त्याच्याशी कनेक्ट होत होतो. आणि अशा पद्धतीनं सगळ्याच यंगस्टर्समध्ये एक वेगळी ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रश्न मांडल्याशिवाय, मागितल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. आणि म्हणून मी मांडलं, म्हणून मी आज जवळजवळ 7-8 हजार कोटी रुपयाची कामं कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणू शकतो. तेच विचारणार होतो की कोणते प्रकल्प मागितलेत, किती निधी मागितलात? कोल्हापूर वैभववाडीचा जो प्रकल्प मंजूर झाला 3838 कोटी रुपयाचा, म्हणजे जवळजवळ 4000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा निधी रेल्वेच्या माध्यमातून आपल्याकडे येतोय. मंजूर झालेला आहे, बजेट मंजूर झालेला आहे, टेंडर झालेला आहे, काम सुरू होईल. सातारा कागल रस्ता 6 पदरी जो करायचा आहे, बास्केट ब्रिज ज्याच्यामध्ये बास्केट ब्रिज आपला समावेश आहे, तो 3000 कोटीचा आहे. त्याचंही टेंडर झालेला आहे. तेही काम 1-2 महिन्यामध्ये सुरू होईल. ही 2च कामं 6500 कोटी रुपयाची आहेत. एअरपोर्ट 274 कोटी रुपये, रेल्वे स्टेशनवर 32 कोटी रुपये, ESI हॉस्पिटल 2.5 कोटी रुपये, पासपोर्टचं ऑफिस आपण आणलेलं आहे. BSNLचे टावर आपण 131 टावर मंजूर केलेले आहेत. एका टावरची किंमत 40 लाख रुपये. तर हे संबंध आपला जो मतदारसंघ आहे कोल्हापूर जिल्हा, यामध्ये डोंगर, जंगल, नद्या अशा पद्धतीचा हा असल्यामुळं कनेक्टिव्हिटीचा फार प्रॉब्लेम होता. त्यामुळं देशात सगळ्यात जास्त मोबाईलचे टावर आपण कोल्हापूरसाठी मंजूर करून आणलेत. एका टावरची किंमत 40 लाख रुपये. आणि तुम्ही विचार करू शकता की केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जे नॅशनल हायवे, स्टेट हायवेचे जे रस्ते झाले ते 436 कोटी रुपयाचे आहेत. अशी अनेक कामं मोठमोठे निधीच्या माध्यमातून आपण आणलेले आहेत. आणि मी खूप समाधानी आहे या बाबतीत. पण मगाशी तुम्ही सुरुवातीला जे म्हटला की रोजगार निर्मितीमध्ये आपण कुठेतरी कमी पडलो, पण आता सध्या एकूण जर जनतेचा कानोसा घेतला, मतदारांच्या अपेक्षा बघितल्या, तर रोजगार निर्मिती हे अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुमच्याकडनं राहून गेली असं वाटते. त्याच्यावरती उपाययोजना काय करणार? भविष्यामध्ये तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का की या प्रकल्पातून आपल्याला रोजगार निर्मिती करता येईल? कोल्हापूर हा खूप असा विस्तारित, माझा जो मतदारसंघ आहे तो खूप विस्तारित आहे. नवीन MIDC असतील, नवीन MIDC निश्चितच मी त्याच्यावरतीच येतोय की आज कोल्हापूरमध्ये 3 MIDC आहेत. गोकुळशिरगाव, शिरोली आणि 5 स्टार MIDC. या तिन्ही MIDC मध्ये खूप चांगले आणि मोठे प्रकल्प आलेले आहेत. आणखीन नवीन कंपन्या यायच्या म्हटलं तर आपल्याकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रस्तावित आहेत कागलमध्ये आणखीन एखादी MIDC व्हावी, शिरोलीच्या वाठारच्या त्या ठिकाणी एखादी आणखीन MIDC व्हावी, चंदगडमध्ये एखादी MIDC व्हावी, गगनबावड्यामध्ये एखादी MIDC व्हावी. या पद्धतीने माझे प्रयत्न सुरू आहेत. कारण ग्रामीण भागातल्या लोकांना त्या ठिकाणी जर आपण व्यवस्था करून दिली तर तिथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो. आणि खूप मोठी संधी IT क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मोठी संधी आहे. कारण मोठ्या प्रमाणात आपली मुलं मुली या क्षेत्रामध्ये इंजिनियर होत आहेत, BE इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा BE मध्ये येत आहेत इंजिनिअरिंगमध्ये. पण आपल्याकडे तो प्लॅटफॉर्म नव्हता, कारण विमानसेवा चालू नव्हती. विमानसेवा सुरू झाल्यानंतर आज खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळतोय. 3 कंपन्या ऑलरेडी आलेल्या आहेत ज्याचा मी उल्लेख केला. आज गेल्या महिन्याभरामध्ये माझ्याकडे जवळजवळ 12 कंपन्यांचे मेल आलेले आहेत की आम्हाला कोल्हापूरमध्ये यायचं आहे, आम्हाला एस्टॅब्लिश व्हायचं आहे, आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही अवेलेबल करून दिलं तर आम्ही इंडस्ट्री सेटअप करायला कोल्हापूरमध्ये तयार आहोत. पण निवडणुकीनंतर निश्चितच मी त्या सगळ्या कंपन्यांना एकदा निमंत्रित करून त्यांना इकडं आपल्या ज्या जागा उपलब्ध आहेत त्या दाखवून, ते जर इंटरेस्ट असेल तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं जे आवश्यक आहे ते मनुष्यबळ आवश्यक आहे. आणि मनुष्यबळ आपल्याकडे भरपूर आहे, शिकलेली मुलं भरपूर आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यातली 2 लाखहून अधिक मुलं मुली नोकऱ्या इकडं चांगल्या नसल्यामुळं पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, बरोडा या ठिकाणी नोकरीसाठी गेलेले. तर या मुलांना परत आपल्या स्वगृही, आपल्या घरामध्ये, आपल्या ठिकाणी काम करता येईल, हा या सगळ्या माध्यमातून खूप मोठा प्रश्न सुटू शकेल. खरं तर आता प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराला तुम्हीच आघाडी घेतली प्रचारामध्ये. गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्याच्या अनेक भागात, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक महिला मेळावे झाले.
महिला मेळाव्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अरुंधती महाडिक आमच्या वहिनी या सातत्यानं भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिलांशी संपर्कात आहेत. पण या महिला मेळाव्यांना जो इतका प्रतिसाद मिळतोय त्याच्या मागचं गुपित काय? खरं तर मी खूप भाग्यवान आहे की अरुंधतीसारखी पत्नी मला मिळाली. वा. त्यांनी गेले 15-20 वर्ष म्हणजे जेव्हापासून मी समाजकारण करत आलो, आम्ही राजकारण निवडणुकीला आत्ता समोर गेलो, पण गेल्या 15-20 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं. नेहमी होतं काय, कर्ता पुरुष महिला सक्षम झाले पाहिजे, महिला सबल झाली पाहिजे. एखाद्या पतीनं आपल्या पत्नीबद्दल असं जाहीरपणे सांगणं हे किती महत्वाचं आहे. वा. निश्चितच. आणि आम्ही भाषण करणं महिला सक्षम झाली पाहिजे आणि पत्नीला म्हणायचं तू घरातनं बाहेर पडायचं नाही, असं थोडंसं एक चित्र होतं. आणि आम्ही आमच्या घरातूनच ही चळवळ सुरू केली म्हणूया. आणि खूप मोठं नेटवर्क त्यांनी संबंध जिल्ह्यामध्ये निर्माण केलं. महिलांना खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून जे काम त्यांनी 15 वर्षामध्ये उभा केलं त्याचा प्रतिसाद आपल्याला महिला मेळाव्यातून मिळाला. काही 2-3 उदाहरणं मी आपल्याला देईन. जिल्ह्यातील काही गरीब, गरजू, निराधार विधवा महिलांना त्यांनी 8 वर्षापूर्वी एक योजना सुरू केली होती. माझ्याकडून त्यांनी 250 शेळ्या घेतल्या बरोबर. आणि त्या महिलांना त्या शेळ्या दिल्या, ज्यातून त्यांचा प्रपंच सुरू झाला. त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. शेळीच्या बदल्यात एक पिल्लू, शेळीचं मादी पिल्लू घेतलं, दुसऱ्या महिलांना दिलं. असं करत करत आज जवळजवळ 10,000हून अधिक महिलांना त्यांनी या शेळ्या दिलेल्या आहेत आणि एक महिलांच्याकडे आता 15-15, 20-20 शेळ्या झालेल्या आहेत. म्हणजे खूप चांगला आर्थिक स्थैर्य त्यांना मिळालं. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी पापडाचा उद्योग केलेला आहे. महिला जवळजवळ 2,500-3,000 हजार महिला रोज पापड लाटून त्या भागीरथी संस्थेकडे देतात. लोणची, मसाले, रेक्झिनच्या बॅगा. प्लॅस्टिक बंदीमुळं कापडी पिशव्यांची आणि कागदी पिशव्यांची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आली. बऱ्याच गावांमध्ये त्यांनी जाऊन महिलांना त्याचं ट्रेनिंग दिलं. त्या महिलांच्याकडे एक गावामध्ये 50-50 हजार पिशव्यांची ऑर्डर यायला लागलेले. ग्रामीण भागामध्ये किंवा जंगलांमध्ये राहणाऱ्या महिलांना बांबूची रोपं त्यांनी मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येनं दिली. आज त्याला कुठल्याही पद्धतीचं औषध मारावं लागत नाहीत, खतं द्यावं लागत नाहीत. त्या बांबूचं प्लांटेशन केलं, ते बांबू वाढले, त्या महिला बांबूचा व्यवसाय करायला लागलेले आहेत. ऊसाची आणि बांबूची जर तुलना करायला गेलं तर ऊसापासून फक्त साखर किंवा रस निर्मिती होती. बांबूपासून 1,500 प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. मधमक्षी पालन जंगलामध्ये महिलांना पेट्या दिलेल्या आहेत. खूप शेकडो महिलांना पेट्या दिल्या. त्या पेट्या जंगलामध्ये या महिला ठेवतात आणि महिन्याला त्याचा मध काढून आणायचा. 500 रुपये किलोनी जागेवरून सरकार मध घेतं. अशा आणखीन एक खूप म्हणजे इंटरेस्टिंग बाब आहे. पूर्वी आपण हायवेवरून जात असताना आपल्याला करवंद आपल्याला मिळायची. द्रोणामध्ये 5 रुपयाला करवंद मिळायची. आज आपल्याला कुठेही ते रस्त्याला पाहायला मिळत नाहीत. त्याचं कारण असं की अरुंधतीने एक खूप चांगली संकल्पना केली की ज्या जंगलाच्या भोवती गाव आहेत, जंगलामध्ये राहणारे धनगरवाडे आहेत, अशा लोकांना खूप मोठ्या प्रमाणात करवंदाची, तुतूची झाडं दिली. आता त्या महिला स्मार्ट महिला झालेल्या आहेत. त्या महिला ती करवंद तोडतात, ते साफ करतात, स्वच्छ करतात. जसे स्ट्रॉबेरीचे प्लॅस्टिकचे बॉक्स असतात तशा प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये त्याचं पॅकिंग करतात, हायजीन करतात, खूप सारं डेकोरेशन करतात आणि स्टार बाजार, डी मार्ट अशा ठिकाणी 100 रुपयाला हे बॉक्स ते विकतायत आणि ते पुढे त्याची विक्री करतायत. म्हणजे खूप चांगलं आर्थिक स्थैर्य या महिलांना मिळालेलं आहे. परकर सिलाईचे कार्यक्रम चालू आहेत. शेकडो महिलांना सिलाई मशीन दिलेले आहेत. मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे आणि हे सगळं एवढ्या वास्ट मोठ्या प्रमाणात संबंध जिल्हाभर काम केल्यामुळं प्रत्येक तालुक्यातून महिलांचं कनेक्ट जे आहे ते भागीरथी महिला संस्थेबरोबर आहे. आणि त्याचा खूप मोठा फायदा मला या निवडणुकीमध्ये या सगळ्या महिला, म्हणजे मला लक्षात आहे 2 महिन्यापूर्वी माझ्या घरामध्ये एक 400-500 महिला आल्या आणि त्यांनी सांगितलं, भागीरथी सगळ्या ह्या सदस्य होत्या, की आम्हाला काम द्या, आम्हाला तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय तर आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यावेळी मी म्हणजे माझ्या डोक्यात काही प्लॅन नव्हता, पण अरुंधतीने ठरवलं की आपण निदान महिला मेळावा घेऊ. महिला मेळावा घेण्याचं कारण असं होतं की ज्यावेळी आम्ही गावामध्ये एखाद्या विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त जातो किंवा काही कार्यक्रमानिमित्त, सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त जरी गेलो तरी तिथं महिला असत नाहीत, पुरुष असतात, युवक असतात आणि मग महिलांच्यापर्यंत आपलं काम पोचत नाही. म्हणून त्यांनी ही संकल्पना मांडली की आपण महिला मेळावे घेऊ, त्या माध्यमातून आपलं काम, आपलं विजन हे सगळं महिलांच्या समोर ठेवू आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केली आणि प्रचंड प्रतिसाद संबंध जिल्हाभर मिळाला. खूप मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्यांना सहभागी झाल्या. मला कौतुक एवढ्यासाठी वाटतं की भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंच, भागीरथी वाचनालय म्हणजे अरुंधती महाडिक यांनी महिलांना सर्वतोपरी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मगाशी तुम्ही म्हणाल तसं गेली 15 वर्ष ही महिला सबलीकरणाची चळवळ प्रामाणिकपणे राबवत आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे, म्हणजे निवडणुकीमध्ये हार, पराजय, जीत काय होईल ते होईल,
पण आपण जे काम सुरू केलं आहे ते नेटानं पुढे न्यायचं या भावनेनं भागीरथी महिला संस्थेनं काम केलेलं आहे आणि आता त्याचं एक मोठं नेटवर्क तयार झालेलं आहे. बरोबर. एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही निवडणुकीमध्ये 2004च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अपयश आलं, 2009च्या निवडणुकीला लोकसभा निवडणुकीला तुम्हाला उभारताच आलं नाही, त्यानंतर तुम्ही एक विधानसभा लढवली त्यातही अपयश आलं. तुम्हाला कधी वाटलं नाही बास राजकारण आता नको, कशासाठी करायचं, हे फुकटच्या लष्कराच्या भाकऱ्यावर नाही म्हणून? असं कधीच मला वाटलं नाही, कारण मी एक स्पोर्ट्समन आहे. माझे वडील खूप मोठे रेसलर होते, मी रेसलर होतो, मी बॉक्सर नॅशनल चॅम्पियन होतो आणि रेसलिंग नॅशनल चॅम्पियन होतो. स्पोर्ट्समध्ये आपल्याला हे शिकवलं जातं की आपण हार मानायची नाही. ज्यावेळी आपण एखाद्या रिंगमध्ये आपण हारतो बॉक्सिंगमध्ये, तर डबल स्पीडनं पुढच्या रिंगमध्ये आपण त्याला हरवायचं. किंवा आम्ही कुस्ती मैदानामध्ये एखाद्या यात्रेमध्ये जर पराभव झाला तर पुढच्या यात्रेमध्ये जाऊन त्याला चितपट करायचं. ही उर्मी, ही जिद्द, ही खेळामध्ये आहे, ही स्पोर्ट्समध्ये आहे. आणि त्यामुळं मला 2 निवडणुकीमध्ये मी पराभूत झालो, एक वेळ मला उमेदवारी मिळाली नाही. मी नखशिकांतसुद्धा मी नाराज झालो नाही. मी खूप सकारात्मक विचार करतो, पॉझिटिव्ह विचार करून आज नाहीतर उद्या आपल्याला मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, या दृष्टिकोनातून मी काम करत राहिलो. माझ्या पत्नीनं मला साथ दिली, माझ्या युवा शक्तीच्या सर्व सदस्यांनी मला साथ दिली, माझ्या कुटुंबियांनी मला साथ दिली आणि त्यामुळं मला वाटते मी यशस्वी होऊ शकलो. तुम्ही स्वतः कधी आखाड्यामध्ये उतरून कुस्ती केली आहे? हो, मी लाल मातीच्या आखाड्यामध्ये? हो, मी नॅशनल चॅम्पियन रेसलिंग होतो. नाही, म्हणजे मी असं ऐकलंय की दंगल चित्रपटाची कथा तुमच्यावरनं घेतली आहे म्हणून. दंगल चित्रपट आणि आमचं महाडिक परिवार अगदी साम्य. डिक्टो कॉपी आहे. पण आमचे वडील आमिर खानपेक्षा थोडेसे जास्त कडक होते, जास्ती स्ट्रिक्ट होते. त्याने आमचा खूप व्यायाम करून घेतला, खूप प्रेम त्याने आम्हाला दिलं आणि त्यांच्यामुळंच हे सगळे संस्कार निर्व्यसनी राहिलो आम्ही आयुष्यामध्ये. थोरा मोठ्यांचा आदर करायचा, महिलांचा सन्मान करायचा, कुणीही समाजामध्ये संकटात असेल तर त्याला जाऊन मदत करायची, जे काय आपल्याला होईल ती मदत करायची. हे सगळे संस्कार ही शिदोरी आमच्या आईवडिलांच्याकडून मला मिळाली. आणि म्हणून एक तो जो तालीमचा संस्कार जो होता, तुम्ही विचारलं मी आखाड्यात कुस्त्या केल्यात का, मी 5 रुपयेवर सुद्धा कुस्ती केलेली, मी 50 रुपयेवर सुद्धा आखाड्यात कुस्ती केलेली आहे. आणि नंतरही करत करत माझ्या खासबागमध्ये अनेक वेळा कुस्त्या झालेल्या आहेत, माझ्या मुंबईला कुस्त्या झालेल्या आहेत, माझ्या बेळगावला कुस्त्या झालेल्या आहेत, माझ्या नॅशनल लेवलला रोहतक वगैरे हरियाणा या ठिकाणी सुद्धा माझ्या कुस्त्या झालेल्या आहेत. मी एक उत्कृष्ट पैलवान होतो. आणि आता लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरलेला आहात. लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरलेलो आहे आणि यशस्वी आहे. कोणतीही निवडणूक असली त्या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक आले की त्याच्यामध्ये सातत्यानं विरोधकांकडून एक प्रकारे टीका केली जाते. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की परजिल्ह्यातून परराज्यातून आलेल्यांना घरी पाठवणार, 2 नंबरवाले, भेसळवाले असा वारंवार उल्लेख केला जातो. या सगळ्या तुमच्याकडे उत्तर काय आहेत? ह्या सगळ्या राजकीय टीका आहेत. आम्ही बाहेरच्या राज्यातले, बाहेरच्या जिल्ह्यातले म्हणण्याचा काय अधिकार आहे मला माहिती नाही. तुमचा जन्म कुठला आहे? माझा जन्म कोल्हापूरमध्ये कावळा नाक्याला मेरी वानलोस हॉस्पिटल जे आहे तिथं माझा जन्म झालेला आहे. म्हणजे बाय बर्थ यू आर कोल्हापूर? बाय बर्थ आय एम अ कोल्हापुरी. माझी आई कोल्हापूरची आहे. माझं शिक्षण कोल्हापूरमध्ये ओरिएंटल इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं आहे. माझं कॉलेज शाहू कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे अनाठाई हे सगळे आरोप आहेत. आणि आमचं काम आणि कार्य एवढं चांगलं आहे की आम्ही लोकांच्या हृदयामध्ये संपूर्ण महाडिक परिवाराने एक स्थान बनवलेलं आहे. आणि हे स्थान कसं पुसायचं ते शक्य त्यांना होत नसल्यामुळं असे खालच्या पातळीवरचे आरोप ते करण्याचं काम करतात. आता आमचा पेट्रोलचा व्यवसाय आहे किंवा अन्य व्यवसाय आहे. आता पंप चांगले चाललेले आहेत तर आरोप करायचे की बेसळ करतात किंवा अशा पद्धतीनं बाहेरच्या जिल्ह्यातले. आता माझी शेती, माझा कारखाना सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. माझे वडील तिकडं कामानीमध्ये तिकडे गेले, त्यांनी तिकडे शेती घेतली, एक साखर कारखाना काढला. तर आपल्याला ते म्हणतात की तुम्ही परजिल्ह्यातले आहेत. आमचे आजोबा सांगलीचे होते म्हणून आम्ही परजिल्ह्यातले. तर हे सगळे आरोप मला नाही मला असं वाटतं की फारच संकुचित मनोवृत्ती व्हायला लागली. फार संकुचित मनोवृत्ती. आणि मला नाही वाटत असल्या खालच्या पातळीवरच्या आरोपांच्याकडे आम्हाला काही लक्ष देण्याची आवश्यकता आहे ना, की कोल्हापूरचे लोक सुद्धा हे आरोप अशा पद्धतीने स्वीकारणार नाहीत. कारण आम्ही अनेक वर्ष या सगळ्या कोल्हापूरच्या जनतेशी आमची नाळ मिसळलेली आहे. तुमचा सोलापूरचा जो भीमा सहकारी साखर कारखाना आहे त्याच्यावरती प्रचंड मोठं कर्ज तुम्ही केलेत असा एक आरोप होतोय. हे आरोप चुकीचे आहेत. खरं म्हणजे खूप चांगलं युनिट भीमा सहकारी साखर कारखान्याचं आहे. पूर्वी ज्यावेळी मी सत्तेमध्ये गेलो 10 वर्षापूर्वी ते छोटं होतं, 2,500 क्रशिंग कॅपॅसिटी होती. मी त्याचं एक्सपान्शन केलं, तो 5,000 कॅपॅसिटीचा क्रशिंग कारखाना केला, कोजनरेशन 25 मेगावॅटचं केलं. आणि हे सगळं करण्यासाठी निश्चितच कर्ज घ्यावंच लागतं. कुठलाही देशातला कारखाना असा नाही आहे तो व्यवसायाचा भाग आहे. व्यवसायाचा भाग आहे. बरोबर. आणि म्हणून मी प्रचंड कर्ज केला अशातला भाग नाही. त्यातले जवळजवळ
निम्मे आमचं रिपेमेंट सुद्धा 2 वर्षामध्ये झालेलं आहे, दुष्काळ असताना सुद्धा. खूप चांगलं युनिट आहे. हा फक्त आरोपाचा भाग आहे. आता देशभरातले सगळे साखर कारखाने किंवा साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. त्यासाठीच परवाच सरकारनं सॉफ्ट लोनचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. FRP देण्यासाठी ज्या अडचणी देशभरामध्ये झाल्या, गेल्याच आपण वर्षी पाहिलं असेल, जो देशभरामध्ये 20,000 कोटी रुपये FRP थकीत होती. काही पॉलिसीज होत्या साखरेच्या दरासंदर्भात असेल, क्रशिंग संदर्भात असेल, तर त्या सगळ्या पॉलिसीज सरकार वेळोवेळी करत असतं. आणि आता नवीन सॉफ्ट लोन दिल्यामुळे या सगळ्या एरर्स जे आहेत ते सगळ्या निघून जातात. हा फक्त आरोप किंवा एक टीका करण्याचा भाग आहे. हे फक्त निवडणुकीपुरतंच हे सगळं असतं. निवडणूक झाली की 5 वर्षे हे काही नसतं. त्यावेळी आम्ही खूप चांगले असतो. पण मग या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्यावरती होणाऱ्या आरोपांना उत्तर देणार की तुम्ही गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांच्या शिदोरीवरती मतदारांसमोर जाणार? मी कुठल्याही आरोपाला उत्तर द्यायची माझी मनस्थिती काय आवश्यकता मला वाटत नाही. मी एवढं काम प्रचंड उभा केलेलं आहे. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, कोल्हापूरची जनता जागरूक आहे. त्यांनी माझं काम कार्य 5 वर्षाचं पाहिलेलं आहे. संसदरत्न पुरस्कार हा पहिल्यांदाच कोल्हापूरला मिळालेला कोल्हापूरकरांनी पाहिलेला आहे. मोठमोठे आणि तुम्ही तो प्रकल्प कोल्हापूरलाच अर्पण केलाय. मी कोल्हापूरलाच अर्पण केला, कारण कोल्हापूरकरांच्यामुळेच तो मला मिळालेला आहे. आणि मोठमोठे प्रकल्प मी कोल्हापूरमध्ये आणलेले आहेत आणि सगळे जागरूक लोक हे सगळं पाहतायत. त्यामुळं कोणी कसल्या पद्धतीचे आरोप केले तर मला त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. मी कामाची शिदोरी घेऊनच लोकांच्या समोर जात आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांसमोर जात असताना तुमचे प्रमुख मुद्दे काय असतील? 2019च्या निवडणुकीचा काही जाहीरनामा तुम्ही मनात योजलाय का, विचार केलाय का? आहे. सगळ्या गोष्टी मला आत्ताच बोलायच्या नाहीत. पब्लिकली सांगायला थोडंसं नको वाटते, कारण मग त्याला वेगळं थोडंसं राजकारण त्यामध्ये सुरू होतं आणि विरोध होतो. माझा एक स्वभाव आहे, आधी करायचं आणि मग सांगायचं. आधी गोष्टी सांगितल्या की त्याला वेगवेगळे पद्धतीनं विरोध व्हायला सुरू होतो. त्यामुळे निश्चित कोल्हापूरचं भवितव्य बदलायचं मला आहे. कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळेल या दृष्टिकोनातून मला काम करायचं आहे. पलीकडच्या सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटील होते, लातूरसाठी विलासराव देशमुख होते. अनेक जिल्ह्यांना गॉडफादर मिळाले, पण कोल्हापूर जिल्ह्याला राजकीयदृष्ट्या गॉडफादर मिळाला नाही आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सातत्यानं मागं राहतोय. हे जे काही पायात पाय घालून पाडण्याची जी आपली इथली वृत्ती आहे राजकारणातली, ही कमी करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न करताय? नाही, ह्या लोकशाहीमध्ये या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. हे सगळं जनतेच्या हातामध्ये असतं. कुणाला शिखरावर न्यायचं, कुणाला पायाखाली घ्यायचं, हे सगळे लोक ठरवत असतात. त्यामुळं मी असं म्हणणार नाही की मला ते सर्वोच्च पातळीवर द्या. मी काम करत राहणार. मी एक कार्यकर्ता आहे. मी लोकांचे प्रश्न समस्या सोडवत राहणार. लोक ठरवतील मला पुढं पाठवायचं, काय मला स्थान द्यायचं, हे लोक ठरवतील. त्यामुळं या संदर्भात फार वेगळी चर्चा करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सगळं हे जनतेच्या हातामध्ये असतं. मला वाटतं खासदार धनंजय महाडिक यांनी आपली भूमिका, आपल्या भावना स्पष्ट केलेल्या आहेत. आपलं काम हेच बोलून दाखवतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी संसदीय पातळीवरती काय केलं, लोकसंपर्क कसा ठेवला, संसदीय पातळीवरची आयुध काय असतात आणि एकूणच संसदरत्न पुरस्काराचं स्वरूप काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, अशा अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिली आहेत. आता घोडं मैदान लांब नाही आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मतदानातून 23 एप्रिलला आपण आपला पुढचा खासदार कोण असेल हे ठरवणार आहोत. पण तरीसुद्धा आज मला या चर्चेतनं एक सगळ्यात गोष्ट महत्त्वाची वाटली, ती म्हणजे विकासाचा मुद्दा घेऊन किंवा काही व्हिजन घेऊन जर आपल्यासमोर उमेदवार येत असतील तरच इथून पुढं लोकशाही अधिक सक्षम, अधिक सुदृढ आणि सशक्त होणार आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, तो निवडणुकीचा भाग आहे आणि तो नंतर विसरून जातो. पण ज्याला व्हिजन आहे, ज्याला विकासाची दृष्टी आहे, असा उमेदवार निवडणं हे आपल्या हातात आहे. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये धनंजय महाडिक आले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या स्टुडिओमध्ये अशाच वेळी म्हटलं की मी एकही प्रश्न त्यांना आधी सांगितलेला नव्हता, सांगणार नव्हतो. मला जे विचारायचे ते मी त्यांना विचारण्यास सांगितलं होतं आणि त्यांनी त्याला लगेच सांगितलं की येस, तू काही विचार, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.